तर यशवंतराव चव्हाण सेंटरचं काम, विभागांचं काम गेले 2 वर्ष जवळपास ते काम जवळपास बंदच होतं कोविडमुळे. ते सगळं तिथल्या लोकांना जाऊन भेटून चव्हाण सेंटरचं सगळं काम, सगळ्या कमिटीजची भेट घेण्यासाठी आणि मग कुठल्या ना कुठल्या कामानिमित्त आम्हाला मग जिल्ह्यात जायचं म्हटलं तर एखाद दुसरं आमंत्रणही येतं. चार्टर्ड अकाउंटंट्सचंही गाठी भेटी ठरल्या होत्या आधी. असे वेगवेगळे कार्यक्रम करण्यासाठी आज मी इथे आलेले अनायसे आलेच आहे. तर संघटनेतल्या सगळ्यात सहकाऱ्यांची अर्थातच भेट मी घेणारच आहे. आणि नंतर बँकेचं एक आमंत्रण आहे की त्यांची इच्छा आहे की त्या बँकेत बचत गट आणि महिला सबलीकरणासाठी आपल्याला काही करता येईल का एकत्रपणे, जिजाऊ बँकेचं. त्यामुळे जिजाऊ बँकेलाही मी थोडा वेळ जाणार आहे. मोठा असा हा प्रोग्राम. माझा एक प्रश्न असा आहे की या देशाचे सन्माननीय राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ संपत आलेला आहे आणि त्यांचं काय कर्तृत्व होतं हे आजपर्यंत या देशातल्या बहुतांश लोकांना माहीत नाही. आजपर्यंत आता तुम्ही शरद पवार यांचं राष्ट्रपती पदासाठी नाव घेतलं जात असताना भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील असं म्हणतात की राष्ट्रपती पदासाठी कर्तृत्ववान व्यक्ती असायला हवा. याच्याबद्दल आपलं काय? नाही, त्यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे की कर्तृत्ववान व्यक्तीच असायला पाहिजे. ते बोलतात ते अगदी योग्य आहे. नुकतीच थोड्या वेळापूर्वी मोदींची सभा जी आहे ती पंढरपुरात झाली. त्यामध्ये अजित पवार हे सुद्धा मंचावर उपस्थित होते. देवेंद्र फडणवीसांना बोलण्यासाठी संधी दिली, मात्र पवारांना संधी दिली नाही. याविषयी काय सांगणार? दिली नाही. दादा पालकमंत्री आणि प्राईम मिनिस्टरचा प्रोटोकॉल दादाला असतो. त्याच्यामुळे अर्थातच दादाला हजर राहणं हे कंपल्सरीच आहे प्रोटोकॉलप्रमाणे. म्हणजे इथे जर प्राईम मिनिस्टर आले तर तुमच्या जिल्ह्याच्या प्रोटोकॉल मिनिस्टरला जावंच लागतं आणि तो ऑफिशियल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि सरकारचा प्रोग्राम आहे. त्याच्यामुळे ज्या ज्या जिल्ह्यात माननीय प्रधानमंत्री येतील त्या त्या जिल्ह्यात त्या पालकमंत्र्याला जावंच लागतं. हा या देशाचा प्रोटोकॉल आहे. त्याच्यामुळे दादा जाणं हे योग्यच आहे. म्हणजे दादांनी जायलाच पाहिजे या मताची मी आहे. पण दादाला जर बोलायला दिलं नसेल तर मला थोडंसं ते अयोग्य वाटतं. प्रोटोकॉलप्रमाणे दादा त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांचं भाषण म्हणजे आता मला माहिती काढावी लागेल की काय प्रोटोकॉलमध्ये आधी ठरलेलं होतं, नंतर कोणी कट केलं, काय केलं. त्याच्यामुळे मला थोडीशी मी माहिती काढते पाहिजे तर आणि प्रेस कॉन्फरन्स संपायच्या आधीच तुम्हाला उत्तर देते. चेक करा काय झालं, एक्झॅक्ट काय झालं ते मी व्हेरीफाय करून सांगते. त्याच्यामुळे मग कशामुळे कट झाले दादाच्या ऑफिसमधून 2 मिनिटात मी माहिती काढून सांगते आणि प्रेस संपायच्या आधी त्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देईन. ज्या ठिकाणी सभा होती त्या ठिकाणच्या गावातल्या लोकांना बाहेर निघण्याची सुद्धा परवानगी नव्हती. कडेकोट बंदोबस्त होता. गावातले पूर्ण कामं असतील लोकांचे बंद होतात आणि घराच्या बाहेर कोणी निघू नये असं आवाज काय सांगणार? एक प्रकारचं भीतीचं वातावरण संपूर्ण परिसर दडपशाही सर. तिथल्या लोकांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत ते दडपशाहीच्या आहे की घराच्या बाहेर आम्हीच आमच्या रस्त्यावर जाऊ शकत नाही. हा कुठला प्रोटोकॉल आहे? मला असं वाटतं की ह्याची आपण सगळ्यांनीच माहिती घेतली पाहिजे. कारण प्रधानमंत्र्यांची सुरक्षितता अर्थातच हा या देशाचा कुठल्याही विचाराचा प्रधानमंत्री असले तर ते आपल्या भारताचे प्रधानमंत्री आहेत आणि त्यांच्या सुरक्षितते किंवा कुठलाही व्यक्तीच्या गव्हर्नर साहेब मुख्यमंत्री असतील ह्याचे जे प्रोटोकॉल्स असतात ते फॉलो केलेच पाहिजे. कारण का त्यांची सुरक्षितता ही खूप महत्त्वाची आहे. पण एवढी कडक का केली होती हे बघायला लागेल. कारण मी खरं तर पहिल्यांदाच हे ऐकते की इतक्या टोकाची लाईन घेतली आहे. त्याच्यामुळे तिथल्या पोलिसांची किंवा केंद्र सरकारने का एवढी केली. कारण साधारण प्रधानमंत्र्यांचा जो प्रोटोकॉल असतो तो दिल्लीच्या होम मिनिस्ट्रीमधून येतो. त्याच्यामुळे त्याची माहिती घ्यावी लागेल. 5 मिनट की नहीं, आज का टाइम्स ऑफ इंडिया नहीं पढ़ा आपने? फ्रंट पेज है पैन इंडिया. नहीं, आज पैन इंडिया. आप टाइम्स ऑफ इंडिया अगर खोले, अभी उनके मुंह से आपने कहा ना तो सवाल कहाँ आता है? राष्ट्रवादी का कोई बोला आपको? किसने? आप बताइए फेसबुक पे कौन सा राष्ट्रवादी का पदाधिकारी ने ऐसे कहा है?
मैं प्लीज़ बता दीजिए। और मैं टाइम्स ऑफ इंडिया का आज का नेशनल एडिशन जो है, कश्मीर टू कन्याकुमारी एडिशन का फ्रंट पेज भी आपको शेअर करूँगी, शायद होगा भी यहाँ। राज्यसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना राजकीय वादग्रस्त विषयांमध्ये गुंतून होण्यात भाजपची एक फळी यशस्वी झाली, त्याचवेळी दुसरी फळी निवडणुकीचं नियोजन करण्यात यशस्वी झाली आणि हे चित्र सबंध तेलबळत आहे। किमान आता तरी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राजकीय स्टेटमेंट करण्याऐवजी निवडणुका आणि विकास कामांच्या नियोजनावर भर द्यावा असं तुम्हाला वाटतं? हे केंद्र सरकारने याची जास्ती जबाबदारी घ्यावी, कारण का मला असं विचाराल तर केंद्र सरकार ह्याच्यात जास्ती व्यस्त आहे। केंद्र सरकारने LICचे जे भाव पडलेत ना, आता 900 रुपयाला LICचा शेअर विकला, तो 660 रुपयाला आहे। गॅस, डिझेल, पेट्रोल, सिलेंडरचा भाव किती आहे माहिती आहे ना, नोकऱ्या किती कमी झाल्यात माहिती आहे ना, बेरोजगारी, महागाई, कॉमर्स मिनिस्ट्रीमध्ये झालेली गडबड, प्याज की किंमत, कापासाची किंमत, त्याच्यानंतर LICचा झालेला प्रॉब्लेम, पैशाचा रुपी डिव्हॅल्युएशन, इतके महत्त्वाचे विषय केंद्र सरकारसमोर आहे। हे असताना केंद्र सरकारने या देशाच्या सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर जास्ती लक्ष द्यावं। ये ऐसी इलेक्शंस होतील जातील, ये जब भूख लगती है ना तो आंकड़े और नंबर्स नहीं लगते, तब धान लगता है। मॅडम, आपल्या राज्यसभेची निवडणूक जी आहे ती आता संपलेली आहे आणि अशातच शरद पवार साहेबांनी देवेंद्र फडणवीसांचा कौतुक केलं आहे। त्यावर बोलताना राज्यमंत्रिमंडळाने असं म्हटलं की जेव्हा जेव्हा शरद पवार कौतुक करतात तेव्हा त्यांना निशाणा दुसरीकडे काय असतो, निशाणा नेमका काय असतो? आता तो मी नाही लावलेला, त्याच्यामुळे तो जे बोलले त्यांनाच समजायला पाहिजे, मला कसं कळणार? तुम्ही शरद पवारांच्या कन्या आहात, त्याच्यामुळे शरद पवारांशी खूप जवळून ओळखता, त्यांचा नेमका निशाणा काय असू शकतो, तुमचा काय अंदाज आहे? मी नाही एवढा अंदाज लावत, मला माझ्या मतदारसंघात इतकी कामं असतात आणि आता मला LICची चिंता जास्त आहे, त्यामुळे मी एवढं सुपर ॲनालाइज नाही करत काही गोष्टी। आपल्या पक्षाचे 2 मंत्री तुरुंगात आहेत। सर्वसाधारणपणे सर्व पोलीस स्टेशनमध्ये एक सूचना सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन ज्या आहेत त्या लावलेल्या असतात की प्रत्येक व्यक्तीला जामीन मिळणे हा त्याचा अधिकार आहे। आपले 2 मंत्री कोठडीत आहेत, त्यांच्या सुटकेसाठी आपल्या पक्षातर्फे काही प्रयत्न सुरू आहेत का, आणि असतील तर ते साधारणपणे कुठपर्यंत तुरुंगातून बाहेर येऊ शकतात असं काही अंदाज? एक तर आमच्या दोन्ही मंत्र्यावर कुठलीही केस नाही। जेव्हा आरोप झाला, एक एक मंत्र्याची विषय घेऊया आधी। माननीय अनिल देशमुख साहेबांवर जेव्हा आरोप झाला तो 100 कोटी रुपयाचा झाला पहिल्यांदा, त्याच्यानंतर त्या केसबद्दल शून्यावर येऊन काहीच बाब नाही आहे। आता दुसरा भलताच काहीतरी विषय घेतला आणि त्याच्यावर 1 कोटी रुपयाचा, म्हणजे 100 कोटी ज्याच्यावर केली त्याच्यावर केसच नाही आहे त्याच्यावर, आणि हा भलताच आरोप दुसराच विषय आणि त्याच्यावर 1 कोटी रुपयाची। त्याच्यामुळे नक्की केस कशाची कोणी केली आहे हे केस करणाऱ्यांनी बोलावं। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ज्या माणसावर आरोप झाले तोच, म्हणजे ज्याच्यावर आरोप आहे, प्रूफ झालेला आहे, ज्याला अटक झाली आहे, ती जी व्यक्ती आहे तीच माफीचा साक्षीदार आता होणार आहे। हा कुठला कायदा? आणि ज्या माणसावर काहीच, आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्याच्यात वर्ल्ड रेकॉर्ड विक्रम या केंद्र सरकारने केलेला आहे, तो म्हणजे देशमुख फॅमिलीवर 109 वेळा रेड झालेले आहेत, 109। मग 108 वेळा जेव्हा रेड झाली, ह्यांना मिळाला नाही अर्थातच, म्हणूनच 109 वेळा करायला लागली ना। हा जगातला वर्ल्ड रेकॉर्ड आहे, हा विक्रम आहे केंद्र सरकारने केलेला। 109 वेळा आजपर्यंत कुणावरही रेड झालेली नाही। 109 वेळा कधी? तुम्ही परीक्षेला केव्हा बसता तेव्हा नापास होता म्हणूनच परत परत बसायला लागतं ना। मग 108 वेळा तुम्हाला यांच्या घरात काही मिळालं नाही म्हणून 109 वेळा करायला लागली ना, कुठला न्याय? 1 मिनटं, पूर्ण नाही झालं आहे, हा पहिलाच मंत्र्याचं झालेलं आहे, हे दुसरा मंत्री, हे देशमुख साहेबांचं झालं। हा किती देशमुख साहेबांवर अन्याय, पॉईंट नंबर 1। नंतर त्यांना शोल्डरचा पेन आहे, त्याच्यासाठी डॉक्टरची परवानगी मागितली, काही मिळाली नाही। हा आमच्यावर पूर्णपणे झालेला अन्याय, हा पहिला मुद्दा। दुसरा, फर्जीवाडा, आमचे नवाबबाईंनी फर्जीवाडा हा शब्द या देशाला दाखवला आणि तो प्रूव्हही झाला। म्हणजे ते जे नवाबबाई, आणि ह्या पुरतं मी समस्त पत्रकारांचेही मनपूर्वक जाहीरपणे आभार मानते की जेव्हा जेव्हा त्यांची प्रेस कॉन्फरन्स होती तुम्ही सगळ्यांनी ती दाखवली, आणि दाखवल्यामुळे की तो फर्जीवाडा एक्सपोज झालेला आहे।
आणि आज त्यांना आत राहायला लागतं आणि त्यांच्यावर आरोप किती? पहिला आरोप नागपूरवरनं 300 कोटी रुपयाचा झाला, 300. त्याचा कुठेच एक शब्द आता नाही आहे. त्यानंतर 55 लाख रुपयाचा झाला आणि करेक्शन करण्यात आलं की तो टायपो एरर आहे, 55 नाही आहे, ते 5 लाख आहे. 5 लाख रुपयाच्या आरोपासाठी ती व्यक्ती नाही आहे, त्या व्यक्तीचे नातेवाईक नाही आहेत, ती जे कोणाच्यावर आरोप झाला आहे ते जिवंत नाही आहे. कुठल्याही आठवणीवर आहे की 20 वर्षापूर्वी मी हे पाहिलं आहे 2:30 वाजता. तुम्हाला मागच्या आठवड्यात 2:30 वाजता केलं आहे काय आठवतं आहे का हो? की हे 20 वर्षापूर्वीचं सांगतायत आपल्याला. आणि इट्स ऑल म्हणजे मी बघितलेलं कुठलाही एव्हिडन्स नाही आहे त्यांच्या विरोधात, कुठलाही नाही. आणि त्यांना आत ठेवलं आहे. मला एक सांगा, ते दोघंही कॉन्व्हिक्ट्स नाही आहेत, अंडर ट्रायल, त्यांच्यावर खोटे आरोप झालेत, त्यांना मतदानाचा अधिकार नाही आहे. या इलेक्शनला त्यांना मतदान करू दिलं नाही. हा कुठला आमच्यावर किती अन्याय करावा माणसाने. आम्ही आमच्याकडून सगळं करण्याचा प्रयत्न करतोच आहे आणि करतच राहणार. लढेंगे और एक दिन जीतेंगे. आणि ज्या दिवशी बाहेर येतील ना तेव्हा त्यांना क्लीन चिट मिळेल. व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ठेवा. आम्ही नाशिकला पण बोलले होते, क्लीन चिटनी येतील बाहेर ते. मान्य पूर्णपणे. अतिशय उत्तम तुमचं सूचना आहे, अतिशय उत्तम आणि योग्यच आहे. कोणीच त्याचा गैरवापर, सत्ता कुणाकडेच कायम नसते. कोणी सत्तेचा गैरवापर, सत्ता कशासाठी असते? सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याची सत्ता असते, बदला घेण्यासाठी सत्ता नसते. चेक केला हां मी नाही याचा विचार करत. मी BJPच्या इतक्या खासदारांना बघते, माझ्या फेसबुकवर जाऊन बघा, माझ्या आणि इंस्टाग्राम माझं बघा. दिल्लीमध्ये जेवढे काँग्रेस आणि NCPचे खासदारांचे फोटो नसतील ना तेवढे BJPचे असतील. तुमचा पत्रकारांचा प्रॉब्लेम काय माहिती आहे? यू आर प्रिझनर्स ऑफ हिस्ट्री अँड द पास्ट. आय लिव्ह द मोमेंट. मी वास्तव तेच जगते. मी प्रिझनर ऑफ द पास्ट नाही आहे. संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस दादाचं भाषण आपण प्रोटोकॉलनी पाठवलं होतं, परंतु PM कार्यक्रमात तो काही मिनिट टू मिनिट प्रोग्रॅममध्ये दादाचं भाषण व्हावं म्हणून प्रोटोकॉलसाठी महाराष्ट्र सरकारने प्राईम मिनिस्टर्स ऑफिसला रिक्वेस्ट पाठवली होती, पण ते रिक्वेस्ट घेतली नाही आणि प्राईम मिनिस्टर ऑफिसनी ते केलं नाही. पालकमंत्री नुसते नाही, राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. आणि हे दुर्दैव आहे. आणि पुन्हा एकदा एक महाविकास आघाडीवर अन्याय आहे. हा महाविकास आघाडीवर अन्यायच आहे ना. प्रोटोकॉल आहे. आमच्या राज्याचा आमचा नेता व्यासपीठावर आहे, तुम्ही विरोधी पक्षाच्या नेत्यांवर भाषण करून देता पण आमच्या नेत्याला देत नाही. आमच्या देशाची दडपशाही, परत आमच्या नेत्याचा आवाज दाबण्याचं काम केलेलं आहे. हे दुर्दैव आहे. प्रोटोकॉलप्रमाणे आमच्या नेत्याला भाषण करायची संधी द्यायला हवी होती आणि ते कदाचित हेलिकॉप्टरने एकत्र गेले असतील, कारण का प्रोटोकॉलप्रमाणे पुन्हा एकदा मुंबईला कार्यक्रम आहे राजभवनचा. त्या कार्यक्रमाला दादाला हजर राहणं कंपल्सरी आहे. आणि समजा जर प्राईम मिनिस्टरचं हेलिकॉप्टर टेक ऑफ करण्याच्या अर्धा तास आणि अर्धा तास नंतर प्रोटोकॉलप्रमाणे कुणालाही टेक ऑफचा अधिकार नसतो, त्याच्यामुळे दादाला कार्यक्रमाला पोचणंच शक्य नसतं. त्याच्यामुळे ह्या गोष्टी खूप वेळा होतात. मी तुम्हाला अनेक उदाहरणं दाखवीन की गडकरी साहेब आणि पवार साहेब डिफेन्स मिनिस्टर असताना गडकरी साहेब त्यांच्या प्लेनमधून आलेले आहेत, म्हणून काय लगेच शपथविधी होत नाही. हो, चर्चा आम्ही नाही करत, चर्चा फक्त तुम्ही करता, आम्ही नाही करत. कोणी तुम्हाला सांगितलं डिलाय करते?
या संदर्भात ओबीसी नेत्यांकडून एक आरोप होत आहे की मुळात सत्ताधाऱ्यांना ओबीसींना आरक्षण द्यायचं नाही. या ओबीसी नेत्यांकडून होत नाही. ओबीसी अभ्यासकांकडून जे ओबीसी अभ्यासकांकडून कुठले अभ्यासक नाव सांगा. जे ओबीसी संघटना शेंडगे कोण? असतील किंवा राठोड असतील हरिभाऊ राठोड असतील हरी नरके आहेत. नाही, हरी नरकेंना ओळखता, अभ्यासक मानता, मग त्यांचं मत प्लीज बघा. एक. दुसरं, मी स्वतः पार्लमेंटमध्ये बोललेले आहे आणि मी इम्पेरिकल डेटा जेव्हा मागितला तेव्हा ह्या केंद्र सरकारने 3 उत्तरं मला वेगळी दिली. एकाने सांगितलं आमच्याकडे डेटा आहे, तो 98.83% बरोबर आहे. दुसऱ्यांनी सांगितलं आमच्याकडे डेटा नाही आणि कोर्टात सांगितलं हा डेटा अप्रोप्रिएट नाही. म्हणजे एकच विचाराचं सरकार आहे. त्यांनी 3 वेगळी उत्तरं 3 महत्त्वाच्या संस्थेनं दिली आहे. पार्लमेंट इज सुप्रीम इन दिस कंट्री अँड सो इज सुप्रीम कोर्ट. नाही पण मान्य आहे मला. एक मिनटं, एक हे करण्याला आमचा आधी नो सेंटर इज सपोज टू डू दॅट. इट्स द ओनरशिप. नाही भाजप नाही. इफ यू वॉन्ट टू हिअर मी तुम्हाला स्टोरी सांगते. तुम्हाला आर्ग्यू करायचं असेल ना, व्हेरी गुड लिस्नर. तुम्ही बिंदास बोला, मी 1 तास ऐकू शकते. आय एम व्हेरी गुड ॲट लिस्निंग. सो यू प्लीज टॉक. मग मी आरामात सांगेन जर तुम्हाला उत्तर हवं असलं तर. मग यू हॅव टू लिसन टू मी देन. आता ते हे बघा, ते विरोधी पक्ष नेते, त्यांनी आरोप करायलाच पाहिजे ना, नाही तर मजा कशी येणार. विरोधी पक्षांनी आमच्यावर टीका करत राहावी आणि आम्ही विनम्रपणे महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करत राहावी. नाही पण खूप चांगली सूचना केली. मी तुमच्या सगळ्यांच्या मार्फत माननीय आदरणीय देवेंद्र फडणवीसजींना विनंती करीन की नंतर एक्सपोज करून अजून डिले करण्यात काय पॉईंट आहे. जर त्यांना खरंच ओबीसींचं हित असेल तर त्यांनी आत्ताच आम्हाला मदत केली पाहिजे. भुजबळ साहेब सातत्याने म्हणत आहेत की ते विरोधकांनी मदत करावी, लार्जर इंटरेस्ट ऑफ द नेशन. आम्ही नाही का GSTला त्यांना मदत केली वोटिंगच्या वेळेस, कारण का आम्हाला GST हवं होतं. त्यांना जर फडणवीस साहेबांना जर जेन्युइनली ओबीसींचं काही करायचं असेल तर एक तर त्यांनी पंकजाताईंना मदत करायला पाहिजे होती. एक महिला म्हणून तर मला अगदीच ते महत्त्वाचं वाटतं. एक. आणि दुसरं की त्यांनी ओबीसी जनगणना करताना त्यांनी महाराष्ट्र सरकारची मदत करावी. माननीय भुजबळ साहेब सातत्याने त्यांना म्हणत आहेत की चला एकत्र मिळून करूया. काही गोष्टी राजकारण बाजूला ठेवून देशाच्या हितासाठी आपण केल्या पाहिजेत. त्याला दुरून एक प्रश्न संदर्भ सध्या अयोध्या दौऱ्यामध्ये आहे आणि त्यांनी वक्तव्य केलं की महाविकास आघाडीतील पक्षांनी आपापलं बघावं. याकडे तुम्ही कसं बघता? मी एवढा विचारच करत नाही तुम्ही जेवढा करता. मी काम से मतलब रखती हो. मी माझा मतदारसंघ चव्हाण सेंटरचं काम आणि संघटना देईल तेवढं काम. मी एवढा विचारच नाही करत. म्हणजे आतापर्यंत मी जे काही तुम्हाला 2-3 प्रश्न केले त्यातून तुमचा हा एकच सूट दिसतोय की जेव्हा असे काही प्रश्न येतात तेव्हा तुम्ही सोयीस्करपणे त्याला बदल देतात. मी बघल नाही, मी खरंच सांगते. अहो तुम्ही खासदार बनून बघा, खासदाराला किती काम असतं. आणि संघटनेत आम्ही चौकटीत राहून काम करतो, त्याच्यामुळे जबाबदाऱ्या असतात आणि रोज कोण ना कोणतरी काहीतरी बोलतंच ना. एकतर ते हो बऱ्यापैकी नाही, खूप महत्त्व आहे. पण त्या नाही तुम्ही कशाला तुमच्या मी विचारलं का तुमचा पेपर कसा चालतो. तुम आम खाओ पेड़ मत गिनो. तुमच्याकडे अर्थातच एक खूप डीप इन्फॉर्मेशन ब्युरो आहे तुमच्याकडे, जो 2 प्रकारे काम करतो. एक तर खूप मोठा इंटेलिजन्स तुमच्याकडे आहे, मान गए उस्ताद. एक म्हणजे जो आमच्याकडे यंत्रणा नाही ती तुमच्याकडे एक आहे, मानलंच पाहिजे, दाद दिलीच पाहिजे त्या इंटेलिजन्स इन्फॉर्मेशनला. एक. आणि दुसरं तुम्हाला भविष्यातलं पण दिसतं. म्हणजे 2 मोठ्या क्वालिटीज आहेत जो आमच्याकडे नाही आहेत दोन्ही.
मला जेवढं माहिती आहे तेवढं मी खरं बोलते फक्त. त्याच्यामुळे मला जेवढं माहिती आहे तेवढं मी तुम्हाला सांगते. जे माहितीच नाही तर कसं सांगणार तुम्हाला, खोटं कसं बोलणार. राज्यसभेच्या निवडणुकीपूर्वी शरद पवारांना जे समजलं ते मुख्यमंत्र्यांना किंवा संजय राऊतांना का समजलं नाही त्याचा फटका तुम्हाला किंवा शिवसेनेला बसला महाविकास आघाडीच्या उमेदवाराला हरवून. काय वाटतं तुम्हाला? पवार साहेबांची यांची चर्चा झाली नाही का? तशी शिवसेनेवर काल परवा झाली. अशा पद्धतीने जर केलं असतं तर महायुतीच्या ऐवजी संजय पवार निवडून आले असं नाही का वाटतं तुम्हाला? मला नाही माहिती तुम्ही कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये हे बोलताय. नाही मी हे म्हणतो की ज्या प्रकारे तुमच्याजवळ जे मराठीचे होतं त्या प्रकारे तुम्ही संजय पवार हे निवडून येतील याचा ठाम विश्वास होता, तर तिथं त्याचा फटका ठरला. बरोबर. हे आधी शरद पवारांना समजलं होतं. अच्छा. अच्छा. असं हा दगाफटका यामध्ये बसू नये यासाठी काय करते आणि ते शरद पवारांना समजलं होतं. मी माननीय शरद पवारांना नक्की हा प्रश्न जेव्हा आता भेटतील 2-4 दिवसात तेव्हा विचारणार आहे की तुम्हाला आधी माहिती होतं मग तुम्ही आम्हाला का नाही सांगितलं. मी 100% त्यांना प्रश्न विचारणार आहे. संजय राऊतांचं आदरणीय पवार साहेबांवर प्रचंड प्रेम आहे आणि आमचंही त्यांच्यावर आहे. त्याच्यामुळे एखाद्याला आता मी कसं सांगणार, तो माझा निर्णय थोडी आहे, ज्यांचा निर्णय ते ठरवणार ना. पक्षांनी पक्षाच्या नेत्याला ॲडवाईस द्यायचा अशी आमच्याकडे अजून एवढं नाही आमच्या पक्षाची शिस्त बिघडलेली. मी नाही भविष्यवाणी सांगू शकत, पण एवढं तुम्हाला प्रांजळपणे सांगू शकते की महाविकास आघाडीचे सगळे कॅन्डिडेट निवडून येतील. एवढं प्रांजळपणे मी सांगू शकते. नाही, अनेक पक्ष आहेत ज्यांची मतं नाही आहेत त्यांनी पण लढवले. मग काँग्रेसनीच का माघार घ्यावी? कोणी? भाजपचे 4-5 आहेत करेक्ट. 5ची प्लस मतं आहेत त्यांच्याकडे. त्यांना किती मतं कमी आहेत? तुम्ही नाहीत, तुम्ही कुठल्या चॅनलचे आहे? काल ABPने एकदम डिटेल अनालिसिस पाठवलं की कुणाला किती मतं कमी आहेत. BJPला ABP प्रमाणे 20 मतं कमी आहेत, सगळ्यात जास्त. करेक्ट. काँग्रेस पक्षाच्या समर्थनावर इथे निवडून आलेला खासदार आता पुढे भाजपसोबत गेलेले आहे. तुम्ही एका विधेयक कमिटीच्या संदर्भात अमरावतीच्या पोलीस आयुक्तांचा रेफरन्स घेऊन संसदेत बोलला. त्यावर त्यांनी त्या अधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव निर्माण केला आणि पुन्हा त्यांना अधिकाऱ्यांना त्याच पद्धतीच्या नोटिसेस देऊन काही तुम्ही लागले. आपल्या इथला कुठलाही पदाधिकारी किंवा कार्यकर्ता इथल्या राणा दाम्पत्याच्या विरोधात अजिबात आवाज काढत नाही आणि ते सुद्धा पवार साहेबांना आदरणीय म्हणतात आणि चूप बसतात. हा काय गोलमाल आहे तुमचा पक्षाचा, तुमच्या राष्ट्रवादी पक्षाचा आणि भाजपला समर्थन करणारा राणा दाम्पत्य? हे सांगायला एक तर आदरणीय पवार साहेबांवर फार कमी लोक टीका करतात. काही लोक दिलदारपणे करतात, पण ठीक आहे. आणि त्याच्यामुळे त्यांची हेडलाईन पण होते, त्याच्यामुळे ते ठीक आहे. इतना तो बनता है यार पॉलिटिक्स में. एक तर आणि दुसरं हे आदरणीय पवार साहेबांवर टीका का करत नाहीत ह्याचं उत्तर माझ्याकडे नाही आहे, हे त्यांच्याचकडे असेल. त्याच्यामुळे पुढची वेळेस तुमची भेट होईल तेव्हा तुम्हीच विचारा. आणि आमच्या पदाधिकाऱ्यांचा काही प्रश्नच येत नाही. जेव्हा आमच्यावर काही टीका होईल किंवा आमच्या पॉलिसीवर काही बोलतील तेव्हा जरूर त्याचं उत्तर आम्ही देऊ. ठीक आहे ना. आता ते हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे. म्हणजे माझ्याकडे जर तुम्ही जेवला आणि माझ्याच जेवणाला नावं ठेवून तुम्ही परत बोलायला लागला तर ह्याचं उत्तर जेवणाऱ्याला. आदरणीय पवार साहेबांनी साताऱ्याची सभा कोणी पाहिली? त्या सभेतलं भाषण कोणी पाहिलं? त्याच्यात काय म्हणाले ते कोणाच्या लक्षात आहे? पावसातल्या शक्यता नाकारता येत नाही. असं म्हणायचं की राष्ट्रवादी
शक्यता नाकारता येणार नाही. मला माहिती नाही, पण शक्यता नाकारता येईल. या राज्यसभा निवडणुकीच्या निमित्तानं शिवसेना आणि अपक्ष यांचं ज्या पद्धतीनं एकच दिसून आपल्याला दिसून येत आहे, तसं ते दूर बाहेर निघत आहे, तर महाविकास आघाडीमध्ये सर्व काही अध्यात्मिकता आले आहे का? हो, इलेक्शन आहे. आयुष्यात एक इलेक्शन हारणं हो अर्थातच आहे. तुम्हाला कुठे दिसत नाही एखादं इलेक्शन कमी जास्त झालं म्हणून काय हेवन्स डोंट फॉल. हे काय पहिलं इलेक्शन नाही आहे जगातलं की जे कुठला तरी सत्तेतला पक्ष हारला आहे. इलेक्शन सगळीच कोणीच हारत नाही आणि कोणीच 100% जिंकत नाही. हे सगळ्याच्या केसेसमध्ये पुन्हा दोन्ही पण हां आदरणीय आम्ही घेणार त्याचं. महाविकास आघाडी वी टेक अप ओनरशिप. दिस इज अ क्वालिटी ऑफ लीडरशिप. लीडरशिपमध्ये कुछ गलती हो गया टू से लीड फ्रॉम द फ्रंट अँड से हां आम्ही कमी पडलो, मान्य करतो. या दिवशी रिझल्ट लागला, पहिली गोष्ट मी बोलले ऑन रेकॉर्ड की आय कॉन्ग्रॅच्युलेट बीजेपी. ठीक आहे ना, जिंकले ना, जो जीता वही सिकंदर. जिंकले तर आम्ही मान्यच केलं पाहिजे की जिंकले, आणि आम्ही कुठे कमी पडलो तर. आणि तुम्हाला रेकॉर्डसाठी सांगते, तुम्ही बरेच जण वयाने यंग आहात खूप माझ्यापेक्षा, त्याच्यामुळे एक गोष्ट सांगते की आदरणीय पवारसाहेबांकडे 6 मतं होती, 6. तेव्हा त्यांनी विरोधात असून लोक निवडून आणलेले आहेत. आणि विदाऊट MED म्हणजे नो मनी अँड नो ED. एमएड असतं ना आपलं, BEd एमएड, तसं एमएड न करता नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक पक्ष आहे जो पक्ष वाढवण्यासाठी सगळंच प्रयत्न करायलाच पाहिजे पक्षांनी. अरे प्रयत्नाती परमेश्वर, करत राहायची. अपयश असलं, अपयश झालं म्हणून काय दुःखी नाही व्हायचं, कपडे झटकायचे. अरे आता मी आले ना, मी येणार आहे परत. अरे ठीक आहे ना, हारलो म्हणून काय रडायचं नसतं घरात बसून, कपडे झटकायचे आणि परत कामाला लागायचं. तुम्ही कशाला काळजी करता, पक्ष सक्षम आहे. काही महाविकास आघाडीला आता जवळजवळ 3 वर्ष होत आली आहे, पण महामंडळावर काहीच सर्व रिक्त आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये काही नाराजीचा सूर हे ते. ठीक आहे, तेवढा कार्यकर्त्यांचा हक बनता आहे बोलायला, पण बरीच कामं चालली आहेत. आणि पहिली 2 वर्ष तर महाविकास आघाडीची सगळी कोविडमध्येच गेली. हो, कुठे विषय होता महामंडळाचा? 2.5 वर्ष जवळपास, आमची 3 वर्षापैकी 2.5 वर्ष कोविडमध्येच गेली सगळी. नहीं, मेरे ख्याल से माननीय जो गृह मंत्री है उन्होंने उस पर कुछ स्टेटमेंट करना ज़रूरी है, क्योंकि देश की सुरक्षितता जिस तरह से हम हर राज्य में, बीजेपी स्टेट्स में भी आप देख रहे जिस तरह से लोग रास्ते पे आ रहे हैं. दिल्ली में जो पुलिस है वो दिल्ली पुलिस की नहीं, केजरीवाल साहब की नहीं है, वो अमित शाह जी की है. दिल्ली इज़ कंट्रोल्ड बाय गवर्नमेंट ऑफ इंडिया. सो जिस तरह से हालात दिल्ली में हो चुके हैं, उत्तर प्रदेश में हो सके हैं, मध्य प्रदेश में, ये सब बीजेपी रूल स्टेट्स है. तो जिस तरह से वहाँ आप लोग रास्ते पे उतर रहे हैं, इसका जवाब देना पड़ेगा. और वो माननीय होम मिनिस्टर जी से मैं ज़रूर बात करूँगी, जब पार्लियामेंट जाऊँगी तो ज़रूर उनको पूछूँगी. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते आहेत शरद पवार यांना सुद्धा अशाच पद्धतीने त्यांनी नोटीस देण्याचा प्रयत्न केला. हे वादळ हळूहळू असं आपल्या इकडे येऊ शकते का, असं शक्यता वाटते? जो विरोधात बोलतो त्याला ईडीची नोटीस येते. त्यात नवीन काय? केंद्र सरकारच्या विरोधात जे जे बोलतात, अँड डेटा बेस्ड मी सांगते, मी काय आरोप करत नाही, मी डेटा देऊ शकते तुम्हाला. आय हॅव डेटा. जसा यांचा 109चा विक्रम आहे. हे ईडीचे सगळे जे कारनामे आहेत ना, हे CBI, ED, इन्कम टॅक्स, या तिन्ही एजन्सीज 24/7 विरोधात जे काम करतात ना, त्यांच्या वेळेत तुम्ही स्टेट वाईज स्टेट जा ना. आणि कशाला मी हे म्हणत नाही, BJPचे 2 वरिष्ठ नेतेच म्हणतात ऑन रेकॉर्ड. महाराष्ट्रातले 2 BJPचे वरिष्ठ नेते असे म्हणालेत ऑन रेकॉर्ड, जे मी चॅनलवरच पाहिलेलं आहे,
की आम्ही BJPमध्ये आहोत, त्याच्यामुळे आम्हाला ED, CBI आणि इन्कम टॅक्सची काही चिंता नाही. त्याच्यामुळे त्यांनी एन्डॉर्स केलं आहे ते. म्हणजे आमचा आरोप BJPच्या वरिष्ठ नेत्यांनी महाराष्ट्रातल्या एन्डॉर्स केला. जे मी हे सगळं तुमच्याशी जे जे बोलले ना ते सगळं पार्लमेंटमध्ये बोलले मी. आमदार तुमचे आहे, सरकार तुमचं आहे, अर्थमंत्री आणि गृहमंत्री तुमचे आहे. शहरातले जिल्ह्यातले काही या संबंधित अनेक प्रकल्प घडलेले आहेत. म्हणजे तो विषय घेतला तर प्रधानमंत्री आवास घटक योजनेअंतर्गत मध्ये ₹1 ही स्टेट गव्हर्नमेंटने आतापर्यंत महापालिकेला दिला नाही. MGPचा मागच्या आठवड्याभरात 15 दिवसापासून सातत्यानं पाणी पुरवठ्याचा प्रॉब्लेम येतोय. जलवाहिनी शिकस्त आहे, 700 कोटीचा प्रस्ताव आहे, त्याचा तो 2दा रिवाईज झाला, अजून तो आलेला नाही. CCTVचा प्रस्ताव गृहमंत्रालयाकडे, पोलीस विभाग आणि महापालिकेचा वापरलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त भुयारी गटार योजना जी 19 ते 2099 आहे. MGPचा जलजीवन मिशन मधलं आहे का शहरातलं फक्त? CCTVचा मुद्दा आहे. भुयारी गटार योजना जवळपास 1999 आहे, अजूनही पूर्णत्वास गेली नाही. या सगळ्या विकास कामांची पायाभूत सुविधा आहे असं आपण म्हणतो. त्या संदर्भात माननीय अजित पवारांशी आपलं काही म्हणणं होईल? नाही नाही, विनंती आहे. तो तुम्ही नागरिक म्हणून हे मला सांगताय, खूप महत्त्वाचं आहे. मी फक्त दादाशी नाही बोलणार, पण मी माननीय यशोमतीताईंशीही बोलीन त्याच्याबद्दल, कारण का त्या इथल्या पालकमंत्री आहेत आणि प्रोटोकॉलप्रमाणे मला त्यांच्या तुम्ही जे जे म्हणला ते मी तुमचं झाल्यावर मी लिहून घेणार. त्याच्यानंतर हे सगळे प्रश्न मी त्यांनाही मांडणार आणि माननीय दादांच्याही कानावर घालणार. एक मिनिट ह्यांचं झालं की तुम्ही हां मी नाही, त्यांनी जर आरोप केला असेल तर माझी जेव्हा त्यांची भेट होईल दिल्लीत त्यांच्याकडून मी जरूर सविस्तर माहिती घेईन आणि जरूर तो त्याचा पाठपुरावा मी स्वतः करेन. आणि त्यांनी युद्ध पातळीवर वर्क सुरू केला आहे. मात्र महाविकास आघाडीचा कुठलाही उमेदवार किंवा कुठलीही मतं म्हणजे नोंदणी अशी दिसत नाही आहे. तर निवडणुकीला अद्याप 1 वर्षाचा कालावधी जरी असला तर नोंदणी तुम्हाला आतापासून सुरुवात करावी लागते. तर अशा काही हालचाली दिसत नाहीये, तर याचा अर्थ काय समजायचा? एवढा विचार नका करू, एवढा विचार करू नका. काही लोक कसे असतात, काही लोक खूप पुढे येऊन बॅटिंग करत असतात आणि काही अदृश्य हाताने काम करत असतात. कधी कधी असं होतं आयुष्यात. मला मी तुम्हाला सांगू, मी 53 वर्षाची आहे आणि 53 वर्षातला 50% मी अपयश बघितलं आणि 50% यश मिळाले. त्याच्यामुळे आयुष्यात मला दोन्ही पाहिजे खूप चांगली सवय आहे. आणि मला असं मी एक एन्टायटल्ड चाइल्ड नाही आहे की हे माझंच आहे आणि ह्या गोष्टीत मला यश मिळालंच पाहिजे असा माझा कुठलाही आग्रह नाही. कारण का एक तर माझे वडील माझा आदर्श आहेत, त्यानंतर अमिताभ बच्चन एक आदर्श आहेत ज्यांनी खूप यश आणि अपयश पाहिले, आणि दुसरा धोनी माझा आदर्श आहे. तुम्ही यश किंवा अपयश दोन्ही पचवता आलं पाहिजे. मी लाईफ खूप सिरियसली घेते. मी इतकी इम्पल्सिव्ह नाही आहे की अरे संजय राऊत बोलले रिॲक्ट करा, अरे देव, नो रिलॅक्स. थोडीशी बुद्धिमत्ता वापरायला द्या ना आम्हाला, आमच्याकडे आहे थोडी. ही बातमी येऊ दे, ती जरा प्रोसेस होऊ दे, इन कॉन्टेक्स्ट करू दे. आय एम नॉट ब्रेकिंग न्यूज आणि मला ब्रेकिंग न्यूज व्हायचंच नाही. आय एम हॅपी टू बी अ मॅगझीन और अ बुक, नॉट ब्रेकिंग न्यूज़ विच इज़ लाइक इंस्टेंट कॉफ़ी. आज है 2 मिनट में ख़त्म. आणि तू मैं तो होता ही नहीं मध्ये से. हा हे बोलला म्हणून मी बोललंच पाहिजे का? नाही. हा कसला प्रश्न आहे? हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. मी पर्सनल उत्तरं देत नाही. आय हॅव अ राईट इन डेमोक्रेसी. सम थिंग्स आर पर्सनल इन माय लाईफ. आय डोंट फाइंड इट फनी. तुम्हाला या गोष्टी फनी वाटत असतील, मला नाही वाटत. आय टेक लाईफ अँड माय जॉब व्हेरी सिरियसली. मला विचारायचा अधिकार आहे, पण मी माझी जबाबदाऱ्या फार सिरियसली घेते. काय धोनी
शरद पवार, अमिताभ बच्चन, धोनी. महेंद्रसिंग धोनी. अजून बरीच आहेत. कभी फुर्सत से बताऊंगी. राज्यात महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत मी इन कॉन्टेक्स्ट सांगत होते जे कधी इम्पल्सिव्ह गोष्ट न करणारे 3 लोक आहेत असे. आणि यश आणि अपयश या तिघांनी अतिशय उत्तमपणे त्याला फेस केलं आहे. ते त्या तिघांपासून त्याच्यात ते तिघही कॉमन आहेत. आणि नैराश्य त्यांना कधीच तिघांना आलेली नाही. कोणी माहिती काढतंय ना त्या सगळ्याची. हां, कारण का नाही तर हे मला प्रश्न विचारत राहतील. राष्ट्रवादीची अमरावतीसाठी काय नेमकी रश्मी इज नॉट द राईट पर्सन. गजानन पाटील, डिक्ले किंवा कुणाला तरी विचारा. हां. महानगरपालिकेच्या प्रस्तावित निवडणुका आहे त्याबद्दल काय काही म्हणजे महाविकास आघाडी सोबत लढणार काय? मला नाही माहिती. मला कसं माहिती असेल? ते सगळे नेते ठरवणार ना. दादा, बाळासाहेब थोरात आणि उद्धवजी आणि जयंतराव सगळे ठरवणार. आम्ही प्रचाराला पाठवलं तर येणार. तुम्ही या भाषण ऐकायला. राष्ट्रवादी काँग्रेस हा एक पॉलिटिकल पक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असू दे, BJP असू दे, मनसे असू दे, काँग्रेस असू दे, बहुजन समाज पार्टी असू दे, RJD असू दे, काँग्रेस असू दे, समाजवादी, एनी एव्हरी पॉलिटिकल पार्टी. आपण इलेक्शनच्या तयारीला हे सगळेच पक्ष असतात. त्याच्यात काही नवीन काही त्याच्यात नाही. असं होतं. नाही प्लॅन्ड असणार ना. PMच्या हेलिकॉप्टरवर लास्ट मिनिट कोणीच बसू शकत नाही. प्लॅन्ड असेल. कन्फर्म केलं काय 1 नंबर चॉपरमध्ये फक्त PM आहे. एक मिनिट 1 नंबर चॉपरमध्ये फक्त एक मिनिट. हे सोर्स काय सर? एक मिनिट व्हेरीफाय सर. आय डोंट वॉन्ट टू इल इन्फॉर्म यू. त्याच्यामुळे हे तुम्ही प्लीज तुमच्या पद्धतीने व्हेरीफाय करू ना. आमच्याकडे जी थोडी बातमी आहे. दादा देवेंद्र फडणवीस दुसरे. एक मिनिट. पहिल्यात तुम्हाला जी माहिती आहे ती व्हेरीफाईड फ्रॉम दादाज ऑफिस आहे. हां, 3-4 गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला क्लॅरिफाय करते. एक तर लेट्स स्टार्ट फ्रॉम ग्राउंड झिरो. ग्राउंड झिरोपासून माझ्या माहितीप्रमाणे जी दादाच्या ऑफिसनी मला दिली आहे की दादाच्या ऑफिसनी विनंती केली होती की दादाला भाषण करायचं. अर्थातच दादा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आहेत आणि त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्याच्यामुळे त्यांचा अधिकार बनत आहे. प्राईम मिनिस्टरच्या ऑफिसमधून जेव्हा रिटर्न आलं तेव्हा दादाच्या भाषणाला ओके आला नाही. हे अतिशय गंभीर आहे आणि मला स्वतःला वेदना देणारं आहे. कारण महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्याचा आणि आमच्या पालकमंत्र्याचा आणि आमच्या नेत्याचा इन दॅट ऑर्डर गेले की दादा आमचा नेता आहेच, पण पहिला महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आहे, त्याच्यानंतर पुण्याचा पालकमंत्री आहे आणि नंतर आमचा नेता आहे. ह्या तिन्ही इन दॅट ऑर्डर ऑफ प्रोटोकॉल मला असं वाटतं हे अतिशय म्हणजे धक्कादायक आहे, दुर्दैवी आहे, अयोग्य आहे. आणि मला विचाराल तर हा महाराष्ट्राचा अपमान आहे. कारण का आमच्या महाराष्ट्राचा आमचा उपमुख्यमंत्री जर व्यासपीठावर असेल तर ते प्रोटोकॉलप्रमाणे भाषण करणं हा त्याचा अधिकार आहे. देवेंद्रजीला द्यायचं का नाही हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न. पण हे जे झालं हे अयोग्य आहे असं माझं ठाम वैयक्तिक मत आहे. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, प्रोटोकॉलप्रमाणे दादा पालकमंत्री आहेत. लोहगाव टू देहू दादाला आणि देहू ते मुंबई दोन्ही प्रोटोकॉलप्रमाणे दादाला हजर राहणं इज प्रोटोकॉल. त्याच्यामुळे पहिलं प्राईम मिनिस्टरांना आदरणीय प्राईम मिनिस्टरांना दादानी पुण्याच्या एअरपोर्टला रिसीव्ह केलं आणि तिकडून चॉपर नंबर 1मध्ये माननीय प्रधानमंत्री आहेत, चॉपर नंबर 2मध्ये आणि त्यांची स्टाफ त्यांचा जो काय प्रोटोकॉल असेल आणि 2-3 चॉपर जातात. त्याच्याप्रमाणे प्रोटोकॉलप्रमाणे दादा 2 नंबरच्या चॉपरमध्ये आहेत आणि देवेंद्रजी कदाचित त्या चॉपरमध्ये असतील आणि 3 नंबर सपोर्ट सिस्टम असं ते जातं. दिस कॉमन प्रोटोकॉल. आणि त्यानंतर मुंबईच्याही कार्यक्रमाला जायला आदरणीय प्रधानमंत्री परत प्रोटोकॉलप्रमाणे ते चॉपर नंबर 1मध्ये, दादा आणि देवेंद्रजी चॉपर नंबर 2मध्ये आणि चॉपर नंबर 3मध्ये स्टाफ आणि आहे. अशी माझी माहिती दादाच्या ऑफिसमध्ये आहे. ती चुकीचीही असू शकते, तुमच्याकडे माझ्यापेक्षा चांगली दुसरी वेगळी माहिती असेल तर मला माहिती नाही,
पण मी जी तुमच्या समोरच दादांच्या ऑफिसमधून जी माहिती घेतली ती अतिशय प्रांजळपणे पारदर्शकपणे तुमच्यासमोर ठेवलेली आहे. सो यू कॅन एन्जॉय नाव. मैं तो अमरावती में हूँ, जितनी मेरी जानकारी हुई, मेरी दादा से तो बात हुई नहीं अभी तक, लेकिन दादा के ऑफिस से मेरी बात हुई और दादा महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री है, दादा पुणे डिस्ट्रिक्ट के मंत्री भी है और पालक मंत्री जो हमारे यहाँ कहते हैं महाराष्ट्र में वो है, और उसके बाद राष्ट्रवादी कांग्रेस के वरिष्ठ नेता भी है. और जिस तरह से हम यहाँ से रिक्वेस्ट भी गई थी महाराष्ट्र सरकार की तरफ से कि दादा का भाषण हो, लेकिन मुझे जो इंटीमेशन दिया है उस हिसाब से प्राइम मिनिस्टर्स ऑफिस ने वो क्लियर नहीं किया और देवेंद्र जी का शायद क्लियर किया होगा. अभी देवेंद्र जी का रखना ना रखना वो प्रधानमंत्री के ऑफिस का हक बनता है, लेकिन जिस तरह हमारे उप मुख्यमंत्री, हमारे वरिष्ठ नेता और हमारे गार्डियन मिनिस्टर का पुणे डिस्ट्रिक्ट के जो उनका भाषण जो काटा गया, वो मेरे ख्याल से महाराष्ट्र की और हमारे सब की बेइज्जती इन्होंने की है और हमारे नेता को, महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री को, महाराष्ट्र के हमारे पुणे डिस्ट्रिक्ट के गार्डियन मिनिस्टर को बोलने का मौका देना चाहिए था.